नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या लाडक्या श्री स्वामी समर्थ माऊली या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बोलणार आहोत कुंकुमार्चन म्हणजे काय, किंवा देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे नक्की काय करायचं. तर कुंकुमार्चन म्हणजे इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, किंवा इच्छित देवतांचा नामजप करत कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन होय. तर देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे नेमकं काय करायचं. तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालायचं म्हणजेच कुंकुमार्चन करणे असा त्याचा अर्थ होतो. तर यासंबंधी कुंकुमार्चन करत असताना कोणती काळजी घ्यायची. तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे तुम्ही सुपारी घेऊ शकता, यंत्र असेल तर ते यंत्र, ताम्रपट किंवा सुवर्णपट एका पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावं. त्यानंतर करंगळी व चाफेकळी या बोटांचा स्पर्श न करता केवळ अंगठा आणि तर्जनी व मधील बोट म्हणजे आपलं जे मधलं बोट आहे त्यानेच कुंकू घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत वाहायचं आहे आणि कुंकवानं देवीला स्नान घालायचं आहे. तर कुंकुमार्चनाचे नक्की शास्त्र काय आहे. तर कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि जागृत मूर्तीतील शक्ती कुंकवात येते व नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती किंवा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. म्हणून कुंकुमार्चन करण्यासाठी विशेष दिवसाची, जसं की आपण पौर्णिमा, अमावास्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार या दिवसांची आपण निवड करू शकतो. मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे. त्यामुळे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून निघणाऱ्या ज्या गंध लहरी आहेत त्या सुवासाकडे म्हणजे ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्यामुळे मूर्तीतील सगुण किंवा जे चांगले गुण आहेत ते तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाच्या दिशेने तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य किंवा अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे. मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते. तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून झाल्याच्या नंतर हे जे साठवलेलं कुंकुमार्चन करताना ते साठवलेलं कुंकू आहे ते एका डबीत ठेवावे आणि अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपण जे एखादे कार्य ठरवतो ते कार्य सिद्धीला जाण्यासाठी किंवा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश येण्यासाठी हे आपल्याला सहाय्यता करेल. त्यामुळे रोज आपण आंघोळ केल्यानंतर, देवपूजा झाल्याच्या नंतर आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावून जे कुठलं आपलं कार्य आहे त्या कार्यासाठी आपण निघू शकतो. परमेश्वरावर आणि गुरुवर असलेली श्रद्धा आणि अपार भक्ती यामुळे आपण कोणत्याही गोष्टी आयुष्यात साध्य करू शकतो. आणि त्याचबरोबर देवतांचे आशीर्वाद आपल्या सोबत ज्या वेळेला असतील त्यावेळेला कोणतंही कार्य निश्चितपणे सफल होते, याबाबत कोणत्याही प्रकारची शंकाच नाही. फक्त देवतांचे आशीर्वाद आपलं एखाद्या कामाबद्दल आपण किती प्रयत्न करतो हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे दैव, आपलं कर्म या दोन्ही गोष्टींचा एकत्र आपण जुळवाजुळव केली तर कोणतंही कार्य यशस्वीरित्या पार पडेल यात शंकाच नाही. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्कीच कळवा. माझ्याकडून या बाबतीत किंवा या माहितीच्या बाबतीत अजून काही सुधारणा हव्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.